पुत्रांची भेट झाली ती पन्हाळगडावर झाली आणि त्यानंतर अवघ्या 3-3.5 महिन्याच्या आत थोरले महाराज यांचं महानिर्वाण झालं. हा जानेवारीचा प्रसंग. मार्चमध्ये 15 मार्चला राजारामाचं लग्न झालं आणि दुर्दैवानं रायगडावरून राजारामाच्या लग्नाचं आमंत्रण थोरल्या भावाला गेलं नाही. तिथे त्यांचं हृदय फाटलं. हा पुढचा प्रसंग. त्यानंतर 3 एप्रिलला महाराजांचं महानिर्वाण झालं आणि महाराज मृत्यू पावलेत हे दिल्लीकरांना कळलं आणि संभाजीराजांना कळू दिलं नाही. त्यामुळे राजे चिडले. आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा मला या लोकांनी बोलवलं नाही म्हणून ते भयंकर चिडले. त्यानंतर त्यांनी काही कारभाऱ्यांना आणि मातोश्रींना वगैरे तात्पुरतं नजरकैदेमध्ये वगैरे ठेवलं. हा त्यांच्या आयुष्यातला पुढचा प्रसंग. तर विलक्षण नाट्य आहे त्यांच्या जीवनामध्ये. असे आयुष्याच्या अखेरपर्यंत खूप प्रसंग आहेत असे. नाही, जेमतेम 32 वर्षांचं आयुष्य त्यांना मिळालं, पण त्या आयुष्यामध्ये असे किती प्रसंग आणि किती घटना आहेत आणि हे सगळं होत असताना त्यांची लेखणी ही चालूच होती दुसऱ्या बाजूला. म्हणजे जेव्हा माणूस फार दबावात असतो तेव्हा खरं तर, आणि त्या काळचं राजकारण आणि लढाया या काही प्रत्यक्ष मैदानात उतरून तुम्हाला लढायचं आहे, तर असं सगळं असताना त्यांची लेखणी ही बहरत राहिली. तर हे काय, ही काय जादू आहे? नाही, त्यांना तशी एक उपजत काव्य प्रतिभा होती आणि त्यामुळे 3-4 जी महाकाव्य लिहिलेली आहेत त्यांनी, ती पुढं आपलं नशीब चांगलं काशी प्रचार आणि सभेनं ते प्रिझर्व करून ठेवलं म्हणून आता ते सगळं काव्य वगैरे मिळालेलं आहे. तर दोन्ही पातळीवर तलवार आणि लेखणी याच्यामध्ये ते बहादूर होते हे मान्यच करायला पाहिजे. नाही, एक म्हणजे एक सगळ्यात त्यांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं कॅरेक्टर जे आहे ते कवी कलशाचं. आणि कवी